माफी मागतो ज्यांचे या ठिकाणी मार्गदर्शन सुटलेले आहे, असे मार्गदर्शक देखील सुटलेले आहेत। प्रमुख पाहुणे या ठिकाणी ज्येष्ठ सेवक देखील या ठिकाणी सुटलेले आहेत। मी सर्वांची माफी मागतोय आणि या ठिकाणी अध्यक्ष विचाराला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्व मिळून भगवंत आणि बाबाला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुगदेव जी को प्रणाम। परमात्मा सर्व नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष तथा परमपूज्य परमात्मा इच्छुक मंडळाचे माझे उपाध्यक्ष माननीय देवरामजी तुमसरे सर या ठिकाणी सरांना मी विनंती करतोय, या ठिकाणी आम्हाला आपले अमूल्य मत या ठिकाणी मानव धर्मावर विचार द्यावं असे मी आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय व परमपूज्य परमात्मा इच्छुक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय तुमसरे साहेब यांना विनंती करतो। भगवत कृपा जागृत आहे ही मानवामध्ये सर्व मानवामध्ये विराजमान अशा भगवत कृपेला आपण प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुगदेव जी को प्रणाम। नमस्कार नमस्कार। आवाज बरा निघाला म्हणजे काय मनापासून तुम्ही बसल्या चिलबिच्च्या धोंडाला पावसानं जर तुम्हाला एक चित्त एक लसव तुमचं मन इकडे तिकडे भरकवून टाकलं, परंतु ही बैठक आहे, आपण बैठकीमध्ये एक चित्तन बसायसाठी भक्ती। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुगदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मौजा 1916 या ठिकाणी दोन कुटुंबामध्ये मासिक हवनाचे कार्यक्रम पार पडले आणि त्यानिमित्त चर्चा बैठकीचे आयोजन केले आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुगदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून दैवशक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आहे, ह्या सुद्धा उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या प्रमुख अतिथीमध्ये श्रीमाननीय परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाअंतर्गत साकोली चे कार्याध्यक्ष श्रीमान्य निखारे सर यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे शाखा साकोलीचे संचालक नरेंद्र मिश्रा यांना माझा नमस्कार। तसेच या क्षेत्राचे मार्गदर्शक श्रीमान्य मेंढेजी कागदेजी आणि थेरजी यांना सुद्धा माझा नमस्कार। मंचावर उपस्थित असलेले सर्व मार्गदर्शकगण, कारण एखाद्याचं नाव सुटला तर असं वाटून येते का माझं नाव मार्गदर्शन घेतलेलं नाही, म्हणून सर्व मंचावर उपस्थित असलेले मार्गदर्शकगण, बाबाचे श्रेष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ता सेवक सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित असलेले सर्व सेवक बंधू भगिनी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। आतापर्यंत तुम्हाला या मार्गाविषयी बरीच माहिती दिली, कारण मार्ग सत्याचा आहे, सत्यही भगवान आहे, भगवान सत्य आहे। भगवान
सत्य आहे. म्हणून महान त्यागी बाबा दिंडीजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून प्रथम आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं आणि दुःख दूर केल्यानंतर बाबांना वाटायचं का ह्या जगामध्ये माझ्यासारखे कितीतरी कुटुंब दुःखी आहेत. बाबांनी विचार केला आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन ह्या दैवी शक्तीचा प्रचार आणि प्रसार केला आणि मानवाला जागवला आणि मानव जागलेल्या मार्गात गेला. कारण सुखी समाधानी जीवन जगणारा माणूस जागला नाही किंवा श्रीमंत माणूस जागला नाही. जागला तो दुःखी मानव, गाव गरीब हा मानव जागला आणि जागला आणि आपलं दुःख दूर केलं. कारण ही दैवी शक्ती आहे. ह्या दैवी शक्तीचा वापर आपल्या कुटुंबामध्ये केला तर कोणतेही दुःख राहू शकत नाही. राहिला तर तो आपला कर्माने, कर्मभोग आणि कर्मयोग, कर्मभोग आणि कर्मयोग. आपण आपल्या कर्मानं कुठेतरी भक्ती करण्यासाठी कमी पडतो, म्हणून आपण दुःखातून मुक्त झालो नाही. आणि आपण कुठंतरी जर समजा दुःख दूर झाले परंतु आपण कुठंतरी कमी आहोत, म्हणून वारंवार आपल्या कुटुंबावर दुःख येत असतात. असे बरेचसे उदाहरण आहेत. कारण मार्ग सेवकाला कळला नाही, सेवकाला कळला असता तर अशी परिस्थिती आज राहिली नसती. आज अशी परिस्थिती राहिली नसती. कारण मार्ग हा ह्या जगामध्ये असा कुठंच मिळणार नाही तुम्हाला. तुम्हाला आतापर्यंत तुम्ही अनेकामध्ये होते, मार्गात नव्हते, काही भटकले, काही जादू टोण्यावाला कर गेला, भक्ताय कर गेला, देवाय कर गेले, परंतु समाधान मिळाले नाही. काही डॉक्टर कर गेले, इथे डॉक्टर साहेब बसले आहेत, दोन्ही तर राहत नाही. हा, कारण हे डॉक्टर याच्यात कुटुंबामध्ये दुःख होते. डॉक्टर उपाय करून केला सुद्धा तरी समाधान मिळाले नाही, दुःख दूर झालं नाही. त्या कारण आली या भोगाशी असावे सादर भोग कर्माचा. भोग कर्माचा आपण कर्मभोगांना भोगत होतो म्हणून दुःख दूर झाले नाही. आपण बरेच देव पूजला, 33 कोटी देव पूजला, पण एकही कामाला आला नाही. एक कसा कामाला आला? एक कसा कामाला आला? का कारण? कारण आपण सणासणामध्ये देवाचं नाव घेत होतो. पहिले शंकरजी नाव घेतलं, शंकरजी आला, मग विष्णूचं नाव घेतलं, विष्णू आला, मग ब्रह्माचं नाव घेतला. असे नाव घेत घेत 5-5 सेकंदामध्ये किंवा 1 सेकंदामध्ये घेतले. परंतु शंकरजी आला तर विष्णूला बोलावल्या, विष्णू म्हणते शंकरजी तरी तोच उभा. मग आणखी ब्रह्माला बोलवलं, ब्रह्मा म्हणते हे तर तो इथंच आहे. म्हणजे या मानवाचा विश्वास हा मार नाही, म्हणून तिघेही चालले गेले. जसं जसं दुःख राहिले, जसे तसे दुःख राहिले. मग आपण म्हणतो एवढी पूजा करतो सकाळ संध्याकाळ का दुःख झाले नाही? एक लक्ष, एक जर भगवान मानला तर सगळं काही आहे. बाबांनी सांगितले ही दैवी शक्ती आहे, ही जागृत शक्ती आहे. अशी तशी दैवी शक्ती ही जागृत शक्ती नाही आहे. बाबांनी ही जागृत शक्ती तयार केली आहे. बाबा हनुमानजीला प्रसन्न केलं, त्याची कृपा केली आणि 42 दिवसाचा त्याग करून आपल्या कुटुंबातील दुःख दूर केले. आज मगाशी तांड्यावर बसून सांगितलं का षष्ठीचा हवन 3 सप्टेंबरला आहे. 2 तारखेला विचलित मन करू नका. ज्या ज्या कुटुंबामध्ये भगवंताची प्रतिमा आली की त्यागी झाले त्यांना प्रत्येक कुटुंबावाल्यांनी ज्याच्या नावानं फोटो आहे त्यांनी 3 सप्टेंबरला हवन करणे फार महत्वाचे आहे. 2 तारखेला मंडळामध्ये कार्यक्रम आहे.
आणि 5 तारखेला शैक्षणिक पुरस्कार आहे. 5 तारीख 5 सप्टेंबर. हे सगळ्या सेवकांनी आपल्याला समजायचं आहे. कोणी कसा सांगते, कोणी कसं सांगते, 2 तारीख आहे, 3 तारीख आहे. अरे बाबा, पूर्वीपासूनच तसं आहे. आताच आहे का? बाबाच्या काळापासून आहे. 2 तारखेला म्हणजे षष्टीच्या आदल्या दिवशी तारीख बदलत राहतात. षष्टीच्या आदल्या दिवशी भवनामध्ये कार्यक्रम होत असते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी षष्टीचं आव्हान होत असते. आणि यावर्षी बदल केला थोडासा, कारण षष्टीच्या हवनाच्या आदल्या दिवशी फार गडबड होत होती. कोणाला पुरस्कार वाटताय म्हणून वेळ भरत होत होती. आणि दुसऱ्या दिवशी षष्टीच्या हवनाच्या कार्यक्रमाला आपण आपली तयारी करत होतो. म्हणून षष्टीचा हवन झाला त्याचा विचार करण्यात आला का 5 तारीख शनिवार दिवस आहे आणि 5 तारखेला आपण शैक्षणिक पुरस्कार वाटप करू. म्हणजे जेणेकरून गडबड सडबड होणार नाही. घाईगर्दीने कोणाचे राहून जाते, मग ते येत नाही, मग म्हणजे आम्हाला पुरस्कार मिळाला नाही. म्हणजे त्यासाठी 5 तारीख ही पुरस्काराचे ठेवले. शैक्षणिक पुरस्कार ज्या कुटुंबामध्ये 10वी आणि 12वीमध्ये 85 वर्ष नसेल अशा मुलांना, पाल्यांना त्यांना सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे ग्रॅज्युएट आहे त्याला 70% आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालं त्याला 75% असं पुरस्कार देणे आहे. आपल्या 25 तारखेपर्यंत त्याची मुदत होती, परंतु ज्यांनी भरलं नाही त्यांना इमिजिएटली भरून आपला मुलांचं कोणी पाल्याचं पर्सेंटेज असतील त्यांनी आपलं फॉर्म भरून घ्यावा, किंवा जेणेकरून आपल्या मुलांचाही सत्कार झाला पाहिजे. असा हा सत्काराचा सोहळा होणार आहे. आणि षष्टीचा हवन हा प्रत्येक कुटुंबामध्ये त्यागी कुटुंबावाल्यांनी आपल्या घरी त्यागाचा आपला षष्टीत हवन करावा. का कारण आहे? महान त्यागी बाबा जोंधळींना फार खोल्यात नाही जातो. तितका सांगायला गेला तर तुम्हाला वेळ लागेल, वेळेला महत्त्व आहे. परंतु महान त्यागी बाबा जोंधळींनी ही दैवी शक्ती प्राप्त केली. बाबा हनुमानजीला प्राप्त केला आणि आपल्या कुटुंबातून दुःख दूर केला. बाबा दुःख दूर केल्यानंतर लोकांना वाटायचं काय, बाबाजवळ काहीतरी दैवी शक्ती आहे, बाबाजवळ दैवी शक्ती आहे. म्हणून लोक भूतबाधाने दुःखी असलेले, भूतबाधाने असलेले लोक बाबाकडे येऊ लागले. आल्यानंतर बाबा फूक मारून त्याचं दुःख दूर करत होते. परंतु जो भूतबाधेचा प्रकार होता, तो भूतबाधेचा प्रकार असलेल्या बाईला किंवा व्यक्तीला तो नष्ट होत नव्हता. म्हणून बाबाने विचार केला का बाई अशी कोणती दैवी शक्ती आहे. म्हणून भगवंताला बाबाने विचारलं, बाबा हनुमानजीला विचारलं का भगवान हे बाबा हनुमानजी ऐसी कौन सी शक्ति है, भूत किसे कहे और भगवान किसे कहे, भूत किसे कहे और भगवान किसे कहे, ये मुझे समजा दो. जेणेकरून क्षणामध्ये भूक नष्ट होईल. तेव्हा बाबा हनुमानजीनं बाबा जोंधळीजीला सांगितलं, म्हणजे मार्गदर्शन केलं. ये एक ही भगवान है, वो चैतन्य है, वो 24 तास चैतन्य है. इसकी प्राप्ति करने के लिए 5 दिन 5 हवन करना पड़ेगा, 5 दिन 5 हवन करना पड़ेगा. न वो दिन था रक्षाबंधन का. तो दिवस होता रक्षाबंधनाचा. बाबांनी विचार केला का भगवंतांना मला मार्गदर्शन केले, बाबा हनुमानजीने मार्गदर्शन केले. घरी आले बाबाने घरच्या लोकांना सांगितलं, घरवाले सुनो, हम कल से 5 दिन 5 हवन करेंगे. तो दिवस होता 20 ऑगस्ट 1948. आणि त्या दिवसापासून बाबांनी सायंकाळी दररोज एक हवन असं 5 हवन केले. 5वें हवन झाल्यानंतर 6व्या दिवशी समाप्ती केली. त्यावेळी बाबाचा ब्रह्मांड चढला.
बाबाचा ब्रह्मांड चढला आणि बाबा बोलू लागले, मैं काय आहो. सेवक भगवान बन गया, मैं काय आहो. जेव्हा बाबा रडू लागले, कारण का बाबा गृहस्थीमध्ये होते. बाबा गृहस्थीमध्ये होते. वाटलं तर जर मी ह्या गृहस्थ या शक्तीला दैवी शक्ती प्राप्त केली तर कुटुंब काय. बाबांना विचार केला कुटुंबाने आणि बाबाला विनंती केली, भगवंताला विनंती केली. ज्यावेळेस ब्रह्मांड चढला त्यावेळेस बाबाला खूप असा आकार केला, कारण शक्ती तेव्हा बाबाच्या मुखातून शब्द निघाला, सेवक भगवान बन गया, अभी सेवक रह गया नहीं. भगवान का धड़ और बाबा सेवक का सर और भगवान का सर और बाबा का धड़. अशी बाबाने आपल्या मुखातून शब्द काढला. तेव्हापासून बाबा गुंगीत होते, परंतु गुंगीत असताना अजून भगवंतांना विचारलं, म्हटलं, हे सेवक तू मानव है, मैं जानता हूँ तू मानव है, पर मानव पे कदापि विश्वास नहीं. मैं जानता हूँ भगवान, मैं जानता हूँ का मानव के ऊपर कदापि विश्वास नहीं. भले तूने मुझे प्राप्त किया, परंतु मानव अभिमान है. तेव्हा बाबाने भगवंताला वचन दिलं, ध्याने एक परमेश्वर मानणे आणि मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीला माने आणि सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करते. तेव्हा भगवंताला बाबांनी वचन दिलं, दुःखदारी तो प्रत्यय उद्धार, इच्छानुसार भोजन. असे बाबाला भगवंतांनी वचन दिलं. त्या चारही वचनाचा बाबांनी तत्वाच्या रूपामध्ये साक्षात म्हणून बाबांनी ते दुःखी मानवाला, ज्या लोकांनी चार तत्वाचा जर पालन केलं आणि त्या तत्वाप्रमाणे वागले तर त्याच्या कुटुंबाची दुःख दूर होणार नाही, असं बाबांनी सांगितलं. तेव्हा तो दिवस होता, ज्या दिवस चार तत्व मिळाला तो दिवस होता षष्टीचा, आणि तो षष्टीचा दिवस म्हणून आज आपण प्रगट दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अशी ही बाबाची दैवी शक्ती प्राप्त केलेली आहे. म्हणून दैवी शक्तीचा सण हा आपण दिवाळी दसऱ्यापेक्षा जास्त मानतो, कारण आपल्या जीवनामध्ये दिवाळी दसरा आले काही गेले, पण असा सण आपल्याला मिळाला नाही. म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वसंजोनिवाचा पालन करणे, आपले जीवन सुखी बनवणे आहे. आज आपण पाहत आहोत हजारो कुटुंब या मार्गाने, हजारो करोड, आज 79 लोक सेवक, 79,000 सेवक त्यागी झाले, जास्त झाले. आता आकडा जो वाढला असेल तर त्याच्यापेक्षा डबल ना टिबल लोक सेवक आज मार्गात जुळले. का? कारण आपल्या कुटुंबात दुःख होते, कोणते नाही कोणते दुःख होते. आपण फिरलो, मग असे आमच्या युवराज भाऊ म्हणे फिरायची आणि धार्मिक शोधून नाही वाक्य आवडला, परंतु यायला नमस्कार केलो नाही, मला आठवणच दिसत. कारण सगळ्यांना नमस्कार केले, पण या संताला मला नमस्कार केलेच नाही. बरं ठीक आहे, नाराज होऊ नका, आता तुला नमस्कार करून टाकतो. नमस्कार कारण नाही तर म्हणून माझं नाव घेतलं, समजलं नाव घेतलं असेल. जवान कोण आहे काही सांगता नाही का. म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वसंजोनिवाचा पालन करणे, आपलं जीवन सुखी बनवणे आहे. जीवन सुखी बनवणे आहे. आज जीवन बारोबार येत नाही,
जीवन बरोबर येत नाही, कारण या भगवंतानं आपल्याला या धरतीवर जन्म दिला. हा जन्म दिला हा मानवासारखा, मानवाचा जन्म दिला. मानवानं माणूस करून वागणे हा मानव धर्म आहे. या वारंवार येत नाही ना. आलाय समजा का कुणाची ओळखी आहे का? हा माझा मावसा होता, माझा बाप होता, माझा आई होता, माझा भाऊ. काही ओळखी नाही, काही ओळखी नाही. पहिल्या काळामध्ये लोक काही ना काही काळी काजळ म्हणतात, हा माझा बाप होता, माझ्याकडे जन्म. ते अंधश्रद्धा होते, सगळी अंधश्रद्धा होती. आपण अंधश्रद्धे बाहेर म्हणतो, बाहेर म्हणतो. कारण हा मार्ग असा सुंदर मार्ग आहे, हा जगावेगळा मार्ग आहे. जगामध्ये असा कोटी भेटला नाही. मग बाबाने हे सगळं तुम्हाला दिलेलं नाही. आपल्याजवळ बाबाने काहीच ठेवलं नाही, परंतु ते सोडली आहे आपल्याला. कसं शोधायचं? बाबाने दिलेला तत्व शब्द नियमाप्रमाणे होत नाही. म्हणून बाबा म्हणे तुझ्या आहे तुझे पाशी जागा का बोलला. हे सगळं तुझ्याजवळ आहे. जे तू जागा का बोलला असेल, तू आत्मचिंतन कर. मी कोटी कमी पडलो, तुला ते करायचं आहे, मला काही करायचं नाही. तुला करणे आहे तर तुम्हालाच ते सगळं कमी करणे हे बाबाचं म्हणणं आहे. परंतु शेवट जागला नाही. बाबाही म्हणत 40 वर्ष झाले, 40 वर्ष झाले सेवकाला घ्या बोलू नाही. मी कमी पडलो म्हणून सेवकाला दोष दिला का? सेवकाला बाबाने दोष नाही दिला. मी कोटी तरी कमी पडलो म्हणून सेवक जागला नाही. कारण सेवक वाया धंद्यांना जाऊन राहिला. त्या दिवशी एक सेवक आला, सेवक थांबा जांभेकरचा सोड, नाव सांगा नाही काही बोलणार नाही. तो म्हणे त्यागी हो म्हणे, मी त्यागी 15-20 वर्ष झालं त्याग केलो. मग मी दारू पिलो, जीवन दारू पिलो म्हणजे आणि वायाने धंदा केला. म्हणजे चारीतली हानाने धंदा केला म्हणते. ताता मला म्हणतो मला कार्य द्या. म्हणला बापू तुला मार्ग समजला नाही का? ज्यावेळेस तुझ्या कुटुंबावर दुःख होते त्यावेळेस बाबा बाबा करत होता. आज सुखा समाधानी जीवन जगत आहेस ना वाया धंदा करावा लागला. म्हणलं तू माझ्या लाडत पण नाही का? उठ म्हणलो, येतो उठ, तिकडे जा, तू मंडळात जा ना आपल्या मार्गदर्शकाकडे जा. तू आपल्या मार्गदर्शकाला विचार काय आहे त्या गोष्ट. त्याला मंडळात पाठवलं. मंडळाने सांगितलं 5 वर्ष तू साध्या कार्य कर, साध्या कार्य. किती? 5 वर्ष. मग तू लोकांना सांगते मला 7 वर्षाचं कार्य. किती खोटा बोलते सेवक. म्हणजे सेवक किती खोटा बोलते. त्याला सांगितलं 5 वर्ष तू साध्या कार्यात राहील, मग त्याच्यानंतर तुला 42 दिवसाचे त्यागाचे कार्य करावं लागेल, तेव्हाच तुला या मार्गात मिळून घेता येईल. सेवक मोठं हुशार आहे. सेवक मोठं हुशार आहे. खोटं खूप बोलते. खोटं बोलून काय घेतात तर कुणाला माहिती नाही. मला काय समजत. सांगितलं केलं तर केलं. परंतु सेवकाचा कसा आहे, माझा काम कसा साधला पाहिजे ना, माझं काम कसं निघायला पाहिजे. खोटं बोलून काही उपयोग नाही. अशी ही परिस्थिती आज आपल्या इथे आहे. म्हणून आपण म्हणलो का बा सेवक जागला नाही. सेवक जागला असता तर आज बाबा म्हणे सेवक जागले तर सतीकाल्याशिवाय राहिला. हा मार्ग तुमच्या कुटुंबापुरता नसून तुमच्या पिढीपुरता, तुमचा मुलगा, तुमचा नातू, पोळनातू, वधू पोळनातू, वधू पोळनातू, कोटी कोटी पर्यंत माहिती. एवढा हा मार्गच आहे. म्हणून बाबांनी सत्ययुग आहे. जर समजा तुम्ही सत्याला वागल्या तर सतीयुग आल्याशिवाय राहणार नाही. कारण बाबांनी जे तत्वशब्द नियम दिले आहे त्या तत्वशब्द नियमाचा पालन करणे फार महत्वाचे आहे. जीवन फार लंबा आहे. जीवन फार लंबा आहे. जर तुम्हाला जीवनामध्ये धरतीवर चांगल्या पद्धतीने वागायचं असेल तर तुम्हाला ह्या नियमाचं पालन करणे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. आणि हा जीवन या जीवनात चालू असताना दुनियाकडे करत असताना अहंकार फार मोठा आहे. अहंकार
फार मोठा आहे. म्हणून अहंकार सोडून द्या, मोहमायामध्ये जाऊ नका. मनाने आमच्या चांदेवार गुरुजींनी सांगितलं, त्यागाच्या घरावर एक पोरगी आली म्हणून, बाई आली म्हणून त्यागाचे कार्य घ्यायला. आता त्यागाच्या कार्य घ्यायला लागलं तर डॉक्टर म्हणे का सगळंच चालते. आता कोणता डॉक्टर हो, त्या गुरुजींना स्पष्टीकरण सांगायला पाहिजे होता का सेवक आहे, मग सेवक तो डॉक्टर आहे. आता डॉक्टर बरेच सेवक आहे नाही का, तर त्याचा उलगडा केला असता आता बरं झालं असतं. जेणेकरून माझ्या मुलगा डॉक्टर आहे, माझ्या मुलांना म्हणलं का काम म्हणलं, माझ्या मुलाला ढासला टाकून जे घरी जाईल तर तू असं म्हणत असता नाही. कारण का माझ्या पोराकडे ट्रीटमेंट करायला बरेच लोक येते, सेवक येणार काही नाही का. म्हणजे ठेस लागली तर सावधान व्हावं लागेल का नाही, ठेस लागली तर सावधान व्हावं लागेल. या रस्त्यानं असा घोटा आहे, दगड आहे, इथे ठेस लागली सावधान व्हावे. म्हणून कारण पंधराला एक डॉक्टर आहे, 14 डॉक्टर तो तज्ञ आहे. म्हणजे कसं आहे, त्या बाईनं जे सांगितलं त्या बाईला स्पष्ट विचारायचं आहे का तो कोणत्या शाखेचा, तू कोणत्या डॉक्टरला गेलीस, काय नाव आहे त्याचा, तू सांग, मी त्याला फोन करतो. मार्गदर्शनाचं कर्तव्य आहे. म्हणजे वाऱ्यावर फेकवायला नाही, वाऱ्यावर फेकला तर लोकांना वाटते का नाही येतं असा आहे बा, असा आहे. कारण आज या मंडळाच्या शाखा बऱ्याच झाल्या, आपला उल्लूसिदा करण्यासाठी लोक तयार झाले. तुम्ही बुडाला सोडल्या तर शेंड्याला पकडले, बुडाला सोडल्या मूळ. बाबांनी सांगितलं आहे माझ्या नंतर मंडळ. दुसऱ्याला सांगितलं का, आपल्या मुलाला सांगितलं का, आपल्या पुतण्याला सांगितलं का, आपल्या भावाला सांगितलं का, कोणाला सांगितलं नाही. माझ्या नंतर मंडळाचे जे पदाधिकारी आहे ते सर्वस्व आहे, ते जे निर्णय घेतील ते योग्य राहील. परंतु आज शाखा अशा बऱ्याच उघडून गेल्या. त्यासाठी मला महत्व आल्या पाहिजे, मला खुर्ची भेटल्या पाहिजे. बरे आज आम्ही सेवक आम्ही आज पदाधिकारी आहोत, आज आणि उद्या नाही म्हणून सोडून द्यावं का. कोणी दैवी शक्ती प्राप्त केली, यांनी या शाखावर ज्या काढल्या त्याने दैवी शक्ती प्राप्त केली का. माझा प्रश्न आहे त्या शाखेवर लिहिलं का, ती दैवी शक्ती प्राप्त कोणा केली. महान त्यागी बाबा दुर्योधनाने केली ना. मग तू दैवी शक्ती प्राप्त केलीस का, तू अलग मानलास आपली झोडी, आपली दैवी शक्ती प्राप्त केलास का. मग बाबाची सकाळची विनंती सायकाळची प्रार्थना का पण दिलास त्याला. विचार करण्याला काय, वारा वादळ पाऊस आला तर झाडाच्या फांद्या केव्हा गळून पडती त्याची काही गॅरंटी नाही. गुड पडेल का पहिले गुड त्याचं गुड खोटत जातात न, शेंडा सुद्धा वागते ना बोलतो. म्हणून शेंड्याला धरावाचा नाही, गुडाला धरा. मी 1200 ते 1300 लोक मोहाडी शाखेचे मी जुळून घेतले कोंडा कोसल्याच्या परिसरात ना. 60 फोटो त्याच्या बदलवल्या, मोहाडी शाखेच्या फोटो होत्या त्या बदलवल्या आणि मंडळाचे फोटो त्यांनी दिले. 60 लोक बदलवला, 60 लोकांना अजून चालू आहे दररोजच्या. कारण आपल्याला जुळवायचं आहे, आपल्याला जुळवून घेणे आहे. कारण मंडळ हा आपला एक मुख्य आहे. या मंडळाच्या पायामध्ये काही मामुली नको समजा तुम्ही. बाबांनी तयार करून ठेवलेला आहे, कोणाला अधिकार दिला नाही, फक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्या दिला. पदाधिकारी आज आहे मग उद्या नाही, परंतु पदाधिकारी येणार आहे. आम्ही गेलो दुसरे येतील, दुसरे गेले तिसरे येतील, परंतु मंडळाला सोडू नका. मंडळाशी जोडून राहा. आपल्या आजूबाजूच्या सेवकाला सांगा का मंडळ हा बाबाने तयार केलेला आहे, बाबाने ही दैवी शक्ती प्राप्त केली आहे, यायना नाही केलं, यायना केला नाही. तुमच्या एरियामध्ये बरेच मोहाडी शाखेचे लोक आहेत, बरेच लोक आहेत, परंतु मन भटकलं आहे लोकांचं. दुःखी माणूस असं वाटतं का मला येते जाऊ का ते गाव, गावातली गाणं काटं खा, गावातली गा आणि काटं खा. तिला अन्न नाही भेटला काही का चारा नाही भेटला तर काटही खाते. तसंच आपण दुःखी माणूस आहोत. दुःखी माणूस असल्यामुळे आपण
काटे कुटे काही असेल तर जसं त्यांना सांगितलं तसंच करतो, जसं सांगितलं तसंच करतो. परंतु तसं करू नका. मंडळ आहे तर मंडळ आहे, आणि मंडळाला मगाशी आमच्या साहेबांनी सांगितलं जे आपण त्यागी झालो, आपण आपल्या नावाची प्रतिमा आली आणि आपण भवनिधी आश्रमने भेटला, आपलं जीवन सुखी पत्नीला बाजूलाच ठेवला. का कारण बाजूलाच ठेवला म्हणजे बाईच्या हातीने आपल्या पत्नीच्या नावाची भवनिधी भरा, भवनिधी भरा. जर पहा आता उदाहरण झाली आहे तरी एक तुम्हाला माहिती सांगतो. आमदार जोगी साहेब संचालक आहे, तो नेहमी सांगते एक बाईच्या एका कुटुंबामध्ये सेवक होता ना, त्याच्या कुटुंबामध्ये नवीन लग्न झाला लहान भावाचा, आणि त्याची पत्नी आली ना गरोदर राहिली. डॉक्टरचा तपास आवडलेला तर तिला सांगितलं का ब्रेड कॅन्सर आहे, ब्रेड कॅन्सर आहे. पहा गर्भवती मुलगी. मग त्यावेळेस इलेक्शन होतं, आता राऊत गुरुजी त्या गावाला गेला माडगीला आणि सांगितलं का राऊत गुरुजी येऊन राहिले, त्यांच्याशी तुम्ही भेटा म्हणजे ते मार्गदर्शन करतील तुम्हाला. त्यावेळेस गुरुजीनं मार्गदर्शन केलं ना, त्या कुटुंबाला सांगितलं का भवनिधी आश्रम किती भरली आहे तुमची, तर म्हणे मी एकट्याचीच भरलो ते म्हणे, माझ्या नावानं प्रतिमा लिहिली आहे म्हणे, मग बाकीच्या नावाचं नाही म्हणे, नाही भरलं म्हणून. तू म्हणे भवनिधी उद्याच्या उद्या भर, म्हणजे म्हणे मी सगळ्यात भरतो, परंतु भवनिधी आणि आश्रमनिधी भरल्यानं दुःख दूर होतच का, असा प्रश्न केला. भवनिधी आणि आश्रमनिधी भरल्यानं दुःख दूर होतं तर हे डॉक्टर लोक काय करायला असतं म्हणून. बापू म्हणे तू अनुभव तर घेऊन पाय, घेऊन पाय का होते तर अनुभव घेऊन पाय. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी तो गेला भवनामध्ये, विनंती केला, सगळं कुटुंब घेऊन गेला, आपला भाऊ सुनेल गेला, पत्नीला घेऊन गेला, भावाला गेला, आई वडिलांना घेऊन गेला, आणि सगळ्याची भवनिधी आश्रमनी भरली सगळ्याची. आणि मग आला चिठ्ठी दाखवलं पावती, भवनिधी आश्रमनी भरलो जीवन. पहा 15 दिवसानंतर ट्रीटमेंट केली, तपासणी केली, कॅन्सर नाही, ब्रेड कॅन्सर नष्ट झाला, आणि पोरगाव पोटामध्ये जो बाळ होता तो गुळगुळीत आणि सुशील होता. कशीही द्यायची शक्ती कोणा हे केलं एवढं, कोणा केलं हे सगळं बाबाने महान काय की बाबा जोंडेची दैवी शक्ती आहे. बाबाने दैवी शक्ती प्राप्त केली, बाबा हनुमानजीने केली प्राप्त केली, म्हणून बाबा हनुमानजीने ते सगळं ऑपरेशन करून टाकलं, नष्ट केलं. म्हणून बाबांनी सांगितलंय भवनिधी आश्रम भरा. आपला अनुभव तर घेऊन पहा. आज मोद्यामध्ये 40 लाखाचा संघात बाथरूम बांधून टाकलं, कशासाठी बांधून टाकलं, अनुदान दान केलं 40 लाख, त्याला काहीतरी भेटलं असेल, मग बांधून दिलं. आज तो त्याचा धंदा एवढा चालतंय का काही सांगतो का, त्याला सुधरून नाही राहिला, एवढा बांधून ठेवतो. म्हणून दान करणे फार महत्वाचं आहे. ज्ञानी व्हा, आपलं जीवन सुखी बनवा, आणि बाबाने दिलेल्या तत्वसंस्थांचा पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच म्हणून आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.